हॅलो स्टुडंट्स, आज आपण जो आपला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आहे त्याचं जे सेकंड युनिट आहे सिम्पल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन ह्याच्यातला थेरी पार्ट आपण परत एकदा पाहणार आहोत. ऑलरेडी मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पण प्रॉब्लेम समजण्यासाठी किंवा प्रॉब्लेम सॉल्व करताना आपल्याला थेरीचा कन्सेप्ट माहीत असणं आवश्यक असतं. म्हणून हा पुन्हा एकदा मी थेरीचा कन्सेप्ट मी आत्ता तुम्हाला सांगत आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला परत काही अजून डाऊट्स असतील तरी मला विचारू शकता. तर त्याच्यामध्ये जो पहिला कन्सेप्ट आहे तो म्हणजेच इक्विलिब्रियम. ठीक आहे. इक्विलिब्रियम ही कन्सेप्ट जी आहे ती तुम्हाला मेकॅनिक्समध्ये ऑलरेडी झालेली आहे आणि त्याची कंडिशन पण तुम्ही ॲनालिटिकली कंडिशन पाहिलेली आहे. समेशन ऑफ Fx 0, समेशन ऑफ Fy 0, त्याच्यानंतर समेशन ऑफ मुवमेंट इज 0. ही ॲनालिटिकल कंडिशन तुम्ही पाहिलेली आहे. म्हणजेच काय, ही रिझल्टंट त्याचा 0 असतो. तर इक्विलिब्रियम कंडिशन म्हणजेच काय की एखाद्या बॉडीवर समजा नंबर ऑफ फोर्सेस ॲक्ट होत आहेत. जरी नंबर ऑफ फोर्सेस ॲक्ट झाले तरीसुद्धा ती बॉडी ही त्याच्या रेस्ट पोझिशनलाच राहते. म्हणजे ती मूव्ह होत नाही जरी नंबर ऑफ फोर्सेस ॲक्ट झाले तरी. अशा कंडिशनला आपण म्हणतो की ही इक्विलिब्रियम कंडिशन आहे. म्हणजे याचा अर्थ काय, जरी फोर्सेस ॲक्ट झाले तरी ते सर्व फोर्सेस हे बॅलेन्स झालेले असतात. त्याच्यामध्ये कोणताही अनबॅलेन्स फोर्स नसतो. अशा परिस्थितीमध्ये ती बॉडी ही त्याच्या रेस्ट पोझिशनला राहते. त्याला आपण म्हणतो इक्विलिब्रियम. म्हणजेच एनी सिस्टम ऑफ फोर्सेस विच कीप्स द बॉडी ॲट रेस्ट, दॅट इज इक्विलिब्रियम. जे फोर्सेस त्या बॉडीला रेस्ट पोझिशनला ठेवतात त्याला आपण म्हणतो इक्विलिब्रियम. आता एक उदाहरण आपण पाहूया की सपोज हा टेबल सरफेस आहे. दिस इज टेबल सरफेस. आणि ह्या टेबलवर किंवा ह्या टेबल सरफेसवर एक ब्लॉक ठेवलेला आहे. हा ब्लॉक ठीक आहे ठेवलेला आहे. हा आहे टेबल सरफेस. तर ह्या टेबल सरफेसवर हा एक ब्लॉक ठेवलेला आहे. आता ह्या ब्लॉकचं स्वतःचं असं वजन असेल, वेट असेल. हे वजन नेहमी काय होतं, डाऊनवर्ड साईडला ॲक्ट होतं. तर हे ब्लॉकचं वजन आहे, वेट ऑफ ब्लॉक. हे वजन काय होणार आहे, हे डाऊनवर्ड साईडला ॲक्ट होणार आहे. आता काय होतं की हा जो टेबल सरफेस आहे, हा टेबल सरफेस ह्या ब्लॉकवरती एक रिॲक्शन ऑफर करतो किंवा एक्झर्ट करतो. हा टेबल सरफेस ह्या ब्लॉकवर एक रिॲक्शन एक्झर्ट करतो. त्याला आपण म्हणतो नॉर्मल रिॲक्शन. आणि ह्याचं डायरेक्शन काय आहे, अपवर्ड आहे. हे अपवर्ड डायरेक्शन आहे. ह्या कंडिशनला हा जो ब्लॉक आहे हा ब्लॉक ह्या टेबल सरफेसवर रेस्ट पोझिशनलाच राहतो. ह्या टेबल सरफेसवर हा ब्लॉक काय होतो, रेस्ट पोझिशनलाच राहतो. हे असं का होतं, तर ह्यामध्ये आर आणि डब्ल्यू ह्याचं जे मॅग्निट्यूड आहे म्हणजे ह्याच्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या सेम राहणार आहेत. दोन्ही फोर्सेस काय झालेले, डब्ल्यू आणि आर हे बॅलन्स झालेले आहेत. याच्यात कोणताही अनबॅलन्स फोर्स नसल्यामुळं हा ब्लॉक हे टेबल सरफेसवर रेस्ट पोझिशनला राहतो. फक्त फरक आहे, तर डायरेक्शनचा फक्त फरक आहे. मात्र ह्याचं मॅग्निट्यूड सेम असल्यामुळं हा ब्लॉक काय होतो, रेस्ट पोझिशनला राहत असतो. ह्या कंडिशनला आपण म्हणतो इक्विलिब्रियम कंडिशन. ओके. नेक्स्ट कन्सेप्ट इज बॉडी. सो व्हॉट इज बॉडी हे सुद्धा तुम्हाला मेकॅनिक्समध्ये झालेलं आहे. एखादा ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टला स्वतःचं असं मास आहे, एक ठराविक असं मास आहे. त्याला स्वतःचं वस्तुमान आहे, डेफिनेट मास आहे. आणि त्यानं सराउंडिंगमधला किंवा स्पेसमधला विशिष्ट भाग ऑक्युपाय केलेला आहे. अशा ऑब्जेक्टला आपण बॉडी म्हणतो. सपोज एखादा असा ब्लॉक, सपोज
असा एक रॉड आहे, असा एक सपोज रॉड आहे, हा ऑब्जेक्ट आहे सपोज. ह्या ऑब्जेक्टला स्वतःचं असं मास असणार आहे, स्वतःचं असं वस्तुमान असणार आहे. सपोज 10 किलोग्रॅम त्याचं मास असणार आहे, स्वतःचं मास आहे. आणि त्यानं काहीतरी सराउंडिंगमधला एखादा स्पेस ऑक्युपाय केलेला आहे, डेफिनेट स्पेस ऑक्युपाय केलेला आहे. आता सोपं म्हणजे हे पेन दिसतोय तुम्हाला, हा पेन आहे, हा ऑब्जेक्ट आहे. ह्या पेनला स्वतःचं मास असणार आहे, काहीतरी किलोग्रॅम किंवा ग्रॅममध्ये मास असणार आहे. आणि त्यानं काय केलेलं आहे की सभोवतालच्या वातावरणातला काही भाग, विशिष्ट भाग, काहीपेक्षा विशिष्ट भाग हा त्यानं ऑक्युपाय केलेला आहे, कारण त्याला मास आहे, त्याला स्वतःचं वस्तुमान आहे. त्याच्यामुळं काही भाग त्यानं स्पेसमधला ऑक्युपाय केलेला आहे. अशा ऑब्जेक्टला आपण बॉडी म्हणतो. बॉडी म्हणजे नथिंग बट इट इज ऑब्जेक्ट. हा एक ऑब्जेक्ट आहे, त्याला डेफिनेट एक विशिष्ट मास आहे आणि त्यानं विशिष्ट भाग, सभोवतालचा विशिष्ट भाग हा ऑक्युपाय केलेला आहे. ह्याला आपण म्हणतो बॉडी. सो नेक्स्ट कन्सेप्ट इज टाइप्स ऑफ बॉडी. आत्ता बॉडी म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे की बॉडी म्हणजे एक ऑब्जेक्ट, त्याला विशिष्ट असं मास आहे आणि त्यानं विशिष्ट असा भाग सराउंडिंगचा ऑक्युपाय केलेला आहे. त्या ऑब्जेक्टला आपण म्हणतो बॉडी. आता ह्याचे प्रकार कोणते आहेत, तर ह्याचे 3 टाईप्स आपण मेनली पाहूया. इलास्टिक बॉडी, त्याला डिफॉर्मेबल बॉडी असं पण म्हणूया. सेकंड प्लास्टिक बॉडी अँड थर्ड इज रिजिड बॉडी. सो इलास्टिक बॉडी, प्लास्टिक बॉडी अँड रिजिड बॉडी. सो फर्स्ट इज इलास्टिक बॉडी. आता तुम्हाला इलास्टिसिटी ही प्रॉपर्टी झालेली आहे. तर इलास्टिक बॉडी कशाला म्हणायचं की सपोज की एखाद्या बॉडीवर आपण जेव्हा एक्सटर्नल लोड अप्लाय करतो तेव्हा त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन होतं. डिफॉर्मेशन होतं म्हणजेच काय की त्याचे डायमेन्शन, साईज, शेप चेंज होतो, म्हणजे डिफॉर्मेशन होतं. आता जर तो लोड अप्लाय केल्यावर त्याच्यावरती डिफॉर्मेशन झालं, त्या बॉडीमध्ये डिफॉर्मेशन झालं, त्याचं डायमेन्शन चेंज झाली आणि समजा तो लोड आपण रिमूव्ह केला, तो लोड आता रिमूव्ह केला आणि ती बॉडी त्याच्या ओरिजिनल डायमेन्शनला, त्याच्या ओरिजिनल साईज शेपला परत येत असेल, लोड रिमूव्ह केल्याच्या नंतर ती बॉडी त्याच्या ओरिजिनल साईज शेपला परत येत असेल तर त्या बॉडीला आपण म्हणतो इलास्टिक बॉडी. सो व्हेन वी अप्लाय एक्सटर्नल लोड then the body undergoes deformation, means the dimension changes occur. And when we remove that load, when we remove the external load, and if the body returns or regains its original dimension, that body is known as elastic body. हे आपण एका सोप्या उदाहरणानं पाहूया. तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये रबर बँड पाहिलेला आहे. आता रबर बँड तुम्ही पाहिलेला आहे, रबर बँडमध्ये इलॅस्टिक प्रॉपर्टी आहे, आता म्हणजे इलॅस्टिसिटी आहे किंवा इलॅस्टिक बॉडी आपण त्याला म्हणूया. म्हणजेच काय होतं, जेव्हा रबर बँड आपण ताणतो तेव्हा त्याच्या डायमेन्शनमध्ये चेंज होतं आणि जेव्हा रबर बँड सोडतो तेव्हा ते त्याच्या मूळच्या पोझिशनला परत येतं. म्हणजे आपण लोड अप्लाय केला तर ते त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन झालेलं आहे, ते टेम्पररी स्वरूपात झालेलं आहे, तात्पुरत्या स्वरूपात झालेलं आहे. आणि जेव्हा आपण लोड रिमूव्ह केला तेव्हा ते त्याच्या मूळच्या पोझिशनला परत येतं. अजून एक कन्सेप्ट, अजून एक पॉईंट पाहूया की इलास्टिक बॉडीचा. सपोज एखादी स्प्रिंग आहे, एखादी अशी स्प्रिंग आहे, ही स्प्रिंग आहे अशी. आता ह्या स्प्रिंगला त्याची ओरिजिनल लेंथ एवढी आहे, सपोज ओरिजिनल लेंथ ह्या स्प्रिंगची एवढी आहे, ठीक आहे. एल ही त्याची ओरिजिनल लेंथ आहे. आता मी काय केलं, ह्या स्प्रिंगवरती एक्सटर्नल लोड अप्लाय केला, सपोज 10 किलोन्यूटनचा एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला, 10 किलोन्यूटनचा एक्सटर्नल लोड अप्लाय केला, तर काय होणार आहे, तर त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन होणार आहे. डिफॉर्मेशन होणार आहे म्हणजेच काय की त्याची जी मूळची लांबी आहे ती मूळची लांबी थोडीशी चेंज होणार आहे. ती मूळची लांबी काय होणार आहे, थोडीशी चेंज होणार आहे. जेव्हा 10 किलोन्यूटनचा फोर्स अप्लाय केला तेव्हा
त्याच्या मूळच्या लांबीमध्ये थोडासा चेंज झालेला आहे. हा चेंज किती झालेला आहे तर डेल्टा यल हा चेंज झालेला आहे. त्याची लांबी चेंज झालेली आहे डेल्टा यल चेंज इन लेंथ. ओके, एवढी लांबी त्याची चेंज झालेली आहे. जेव्हा आपण लोड अप्लाय केला तेव्हा त्याच्या लांबीमध्ये चेंज झालेला आहे. जी यल होते त्याच्यामध्ये डेल्टा यल हा चेंज झालेला आहे. आता मी काय करणार की आपण हा लोड आता रिमूव्ह करूया. हा लोड आपण रिमूव्ह करूया आणि जेव्हा लोड रिमूव्ह करू जर ती स्प्रिंग किंवा ती बॉडी ही त्याच्या ओरिजिनल लेंथला किंवा मूळच्या डायमेन्शनला परत येत असेल तर ती बॉडी आपण इलास्टिक बॉडी असं म्हणतो. म्हणजे ह्याच्यामध्ये जे डिफॉर्मेशन झालं, डायमेन्शन चेंज झाले, साईज शेपमधला जो काही चेंज झालेला आहे हा टेम्पररी स्वरूपात होता, तात्पुरत्या स्वरूपात होता. जोपर्यंत त्याच्यावरती लोड ॲक्ट होता तोपर्यंत त्याच्यामध्ये चेंजेस झाले होते. आता जेव्हा आपण तो लोड रिमूव्ह केला तेव्हा ती बॉडी त्याच्या मूळच्या पोझिशनला परत आली. अशा बॉडीला आपण म्हणतो इलास्टिक बॉडी. मला वाटते समजला असेल हा कन्सेप्ट. सो सेकंड टाइप ऑफ बॉडी इज प्लास्टिक बॉडी. सेकंड टाइप ऑफ बॉडी इज प्लास्टिक बॉडी. प्लास्टिसिटी ही प्रॉपर्टी पण तुम्ही पाहिलेली आहे. प्लास्टिक बॉडी कशाला म्हणायचं तर ही इलास्टिक बॉडी जी आपण आत्ता पाहिलेलं आहे त्याच्या ऑपोजिट कन्सेप्ट हा प्लास्टिक बॉडीचा आहे. ऑपोजिट कन्सेप्ट मीन्स की ह्याच्यामध्ये जे डिफॉर्मेशन होतं, जे डायमेन्शन चेंज होतात ते परमनंटली चेंज होतात. म्हणजेच जेव्हा आपण लोड अप्लाय करतो तेव्हा त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन होतं, त्याचा साईज शेप डायमेन्शन चेंज होतात. आणि जर आपण लोड रिमूव्ह केला, तो जो लोड आहे तो रिमूव्ह केला, काढून घेतला तर त्याचे जे काही डायमेन्शन आहेत ते चेंज स्वरूपातच राहतात. जे चेंज झालेले आहेत तसेच राहतात. म्हणजे परमनंट डिफॉर्मेशन होतं. ते मूळच्या पोझिशनला, मूळच्या डायमेन्शनला, जे आधी डायमेन्शन होते, आधी जो साईज शेप होता त्या मूळच्या डायमेन्शनला ती बॉडी परत येत नाही. ओरिजिनल डायमेन्शनला ती बॉडी परत येत नाही जेव्हा आपण लोड रिमूव्ह करतो. तेव्हा अशा बॉडीला आपण म्हणतो प्लास्टिक बॉडी. ठीक आहे. आता मी एक सोपं उदाहरण घेतो की समजा एखादा लोहार काम आपण पाहिलेलं आहे. लोहार काय करतो तर सपोज एक हीटेड स्टॉक असेल, गरम केलेला जो काही बार असेल, गरम केलेला बार आहे. सपोज हा हीटेड स्टॉक आहे, हीटेड बार आहे किंवा स्टॉक आहे. ह्या हीटेड स्टॉकवर तो काय करतो, हॅमर ब्लो करतो. ह्याच्यावरती काय करतो, लोड अप्लाय करतो, हॅमर ब्लो करतो. हॅमर ब्लो केल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं काय होणार आहे, डिफॉर्मेशन होणार आहे. जेव्हा आपण लोड रिमूव्ह करतो, जेव्हा लोड तो रिमूव्ह करतो तेव्हा त्याच्या मूळच्या पोझिशनला येत नाही, कारण ह्याच्यामध्ये प्लास्टिसिटी ही प्रॉपर्टी आलेली असते. ह्या हीटेड बारमध्ये काय आलेली असते, प्लास्टिसिटी ही प्रॉपर्टी आलेली असते. म्हणजेच त्याच्यामध्ये परमनंट डिफॉर्मेशन होत असतं. जोपर्यंत आपण घाव घालतोय तोपर्यंत ह्याच्यामध्ये डिफॉर्मेशन होतं आणि जसे जसे चेंजेस होत राहतील डायमेन्शनमध्ये तसे ते तसेच राहतात. परमनंटली डायमेन्शन चेंजच होतं, ते त्याच्या मूळच्या डायमेन्शनला येत नाही. म्हणजे आपण जेव्हा हॅमर ब्लो करू तेव्हा बॉडीचा साईज शेप असा झालेला असेल, बारचा असा झालेला असेल, हा साईज शेप झालेला असेल. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, ह्या बारमध्ये काय झालेलं आहे, परमनंट डिफॉर्मेशन झालेलं आहे. अशा पद्धतीने ही प्लास्टिसिटी प्रॉपर्टी किंवा ह्या बॉडीला आपण प्लास्टिक बॉडी असं म्हणतो. प्लास्टिक बॉडी म्हणजेच काय, जेव्हा आपण एक्सटर्नल लोड अप्लाय करतो तेव्हा त्याच्यामध्ये परमनंट कायमस्वरूपी चेंजेस होतात डायमेन्शनमध्ये, त्याच्या डायमेन्शनमध्ये कायमस्वरूपी चेंजेस होतात. आणि जेव्हा लोड रिमूव्ह करू तेव्हा ती बॉडी त्याच्या मूळच्या ओरिजिनल पोझिशनला येत नाही, ओरिजिनल डायमेन्शन साईज शेपला ती बॉडी परत येत नाही. अशा बॉडीला आपण म्हणतो प्लास्टिक बॉडी. सो थर्ड टाइप ऑफ बॉडी इज रिजिड बॉडी. रिजिड बॉडी ॲक्च्युली प्रत्यक्षात रिजिड बॉडी ही अस्तित्वात नाही. ही एक कन्सेप्ट आहे, हे एक ॲझम्पशन आहे. इंजिनिअरिंग ॲप्लिकेशनमध्ये हे एक ॲझम्पशन आहे. का तर जेव्हा आपण एखाद्या बॉडीवर एक्सटर्नल लोड अप्लाय करतो तेव्हा काही ना काहीतरी त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन होत असतं.
पण रिजिड बॉडीचा कन्सेप्ट असा आहे की जेव्हा आपण एखाद्या बॉडीवरती एक्सटर्नल लोड अप्लाय करू तर त्या बॉडीमध्ये कोणत्याही प्रकारचं डायमेन्शन चेंज होत नाही. म्हणजे ती बॉडी त्या बॉडीमध्ये डिफॉर्मेशनच होत नाही, कोणताही साईज शेप चेंजच होत नाही, कोणताही डायमेन्शन चेंजच होत नाही. अशा बॉडीला आपण म्हणतो रिजिड बॉडी. प्रत्यक्षात ही बॉडी अशी अस्तित्वात नसते. सपोज एक हॉरिझॉन्टल मेंबर आहे, ह्या हॉरिझॉन्टल मेंबरला आपण समजा इथं लोड अप्लाय केला, इथं समजा आपण लोड अप्लाय केला. हा जरी लोड अप्लाय केला, हा लोड अप्लाय केला एक्सटर्नल लोड, हा जरी लोड अप्लाय केला तरी ही बॉडी काय राहते, हॉरिझॉन्टल पोझिशनलाच राहते. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डिफॉर्मेशन होत नाही, ह्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा साईज शेप चेंज होत नाही, डायमेन्शन चेंज होत नाही. अशा बॉडीला ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डायमेन्शन चेंज होत नाही जरी लोड अप्लाय केला तरी, ह्या बॉडीला आपण म्हणतो रिजिड बॉडी. ॲक्च्युली ही रिजिड बॉडी ही काय कन्सेप्ट आहे, हे अस्तित्वात नाही. हे इंजिनिअरिंग ॲप्लिकेशनसाठी आपण एक ॲझम्पशन केलेलं आहे की रिजिड बॉडी असते, पण प्रॅक्टिकली नो बॉडी इज परफेक्टली रिजिड. कारण थोडा तरी त्याच्यामध्ये चेंज होत राहतो, डायमेन्शनमध्ये चेंज होत राहतो, डिफॉर्मेशन होतं. जेव्हा लोड अप्लाय करतो तेव्हा थोडंसं का होईना त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन किंवा डायमेन्शन चेंज होत असतात. ठीक आहे, तर हे झाले 3 टाईपच्या बॉडी. तर बॉडीमध्ये पहिली बॉडी इलास्टिक बॉडी, ज्याच्यामध्ये टेम्पररी डिफॉर्मेशन होतं. जोपर्यंत लोड ॲक्ट आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन होतं. लोड रिमूव्ह केला तर त्याच्यातलं डिफॉर्मेशन नाहीसं होतं, त्याला आपण म्हणतो इलास्टिक बॉडी. सेकंड प्लास्टिक बॉडी, म्हणजे त्याच्यामध्ये परमनंट डिफॉर्मेशन होतं. लोड रिमूव्ह केल्यावर त्याच्या ओरिजिनल डायमेन्शनला ती बॉडी परत येत नाही, त्याला म्हणतो प्लास्टिक बॉडी. आणि रिजिड बॉडी म्हणजेच त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डायमेन्शन चेंज होत नाही जरी लोड अप्लाय केला तरी. अशा पद्धतीने हे आपण 3 टाईपच्या बॉडी पाहिलेल्या आहे. नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे ते पुढच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत.